दिग्गजांचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती तुला योग्य वाटेल ते त्वा करावे शिशूने पित्याला कसे शिकवावे गणोचे सदा वाही चित्तात चिंता नमस्कार माझा तुला साईनाथा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं म्हणा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मता रामा हो जय रामा 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 हो जय रामा 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 हो जय रामा पतित पावना पतित पावन
राम हा अंतकाळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी विठोने श्री वागिला देवराणा विठोने श्री विठोने श्री विठोने श्री वागिला देवराणा जय जय रघुवीर समर्थ विठोने श्री वागिला देवराणा तया अंतरी भावरे त्यासी घेणा निवाला स्वये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी राम हा अंतकाळी नमः पार्वती पदये जय जयकारात फरक आहे. रघुवीर समर्थ म्हणत नाही महादेवाचा जय जयकार मध्य प्रदेशात आहे ते सांगतात. छान जय जयकार त्यांचाच जोरात झाला जे त्यांना प्रिय आहे. आज दासनवमी उत्सवानिमित्त आयोजित या सप्ताहामध्ये सायंकालीन या कीर्तन सेवेच्या सत्रात भगवान श्री रामरायांच्या या पवित्र दरबारामध्ये आपण स्वतःची पारमार्थिक उन्नती व्हावी यासाठी कीर्तन श्रवणासाठी एकत्र जमलेला आहात. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती हे जे सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोत्यांसाठी म्हटलं, तुम्ही सर्वजण माझ्यासाठी भगवान शिवशंकरच आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी प्रथमतः दंडवत विधित करतो. भगवंतांनाही दंडवत विधित करतो. सद्गुरुनाथांना दंडवत विधित करतो. आज सभा ज्यांच्यामुळे शोभायमान आहे असे नाथ संप्रदायातल्या मठाचे प्रतिनिधी म्हणून आमच्याकडे महाराजही उपस्थित आहेत. त्यांनाही विशेष नमस्कार. राघवेंद्र महाराज, उपेंद्र महाराज आणि आजचे दोन्ही साथीदार यांनाही नमस्कार करतो आणि आजच्या कीर्तनाला चिंतनाला प्रारंभ करतो. समर्थ रामदास स्वामी महाराजांनी ग्रंथरचना करून असा आपल्या ठिकाणी एक संदेश ठेवला की माझा देह माझी तनु जरी मी त्यागून निघून चाललो तरी मी करून ठेवलेले ग्रंथ त्यातल्या त्यात असलेला श्रीमद दासबोध हा जो ग्रंथ आहे तो जो ग्रंथ ही मीच आहे हे समजून त्याची उपासना करावी. हा नियम फक्त दासबोधालाच लावावा का? दासबोधात जे जे सांगितलंय ते इतर ग्रंथात नाहीये का? समर्थ संप्रदायाची आपल्या घरातल्या चिमुकल्यांना ओढ लागावी, परमार्थाकडे त्यांची वाटचाल सुरू व्हावी म्हणून विश्वप्रसिद्ध असलेला ग्रंथ म्हणजे श्री मनोबोध, तुमच्या आमच्या परिचयाचं नाव मनाचे श्लोक. आपल्याकडे ग्रंथ म्हटलं की ठोकळा डोळ्यापुढे येतो. तुम्ही म्हणाल की मग ते मनोबोधाची छोटी पुस्तिका असते त्याला ग्रंथ का? हृदयाची ग्रंथी भेदायचं ताकद जिच्यात आहे ना त्याला ग्रंथ म्हणतात. 205 श्लोकांची योजना समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांनी या अप्रतिम अशा ग्रंथामध्ये केलेली आहे. विनोबा भावेंनी सर्व संतांच्या वाङ्मयातील वेचे उचलून ग्रंथ केले. मला वाटतं विनोबांनीच केले. तर नाथ भागवतातले वेचे त्याचं पुस्तक आहे, माऊलींचे आहे, तुकोबांचे आहे. समर्थांचे वेचे करायचे झाले त्यावेळेस सर्व मनाच्या श्लोकांचा त्यामध्ये समावेश केला. ते म्हणाले असं का केलं? सगळीकडचे तुम्ही सोन्यासारखं असं जे काय आहे त्याला आपण वेगळं काढून बाजूला तुम्ही असं आमच्या हाती केव्हाच दिलाय ना. ते म्हणे करू काय? मनोबोधाला ज्यावेळेस स्पर्श झाला, जेव्हा हात घातला त्यावेळेस ते तोडावं असं वाटलंच नाही. उचललं तर 205 महिन्यांची ती सोन्याची माळच हातात आली आणि ती तिकडे मी संग्रहित करून ठेवली. आपल्याला आपला जो चित्तरूपी भ्रमर आहे ना तो हा मनोबोधरूपी कमळावरती अडकून पडतो. इतर
ग्रंथ सोडा, पण परमार्थातली सूत्र श्री महाराजांनी त्यामध्ये सापडून ठेवली. खूपच सोपं बोलू का? कुठल्याही कंपनीमध्ये कुठलाही व्यवहार करताना, कुठलंही मशीन ऑपरेट करताना काही डूज आणि डोंट्स सांगितलेले असतात. व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू. परमार्थामध्ये काय करावं आणि काय करू नये याची सूत्रबद्ध रचना म्हणजे श्रीमद मनोबोध आहे. ग्रंथांच्या दृष्टीनं अभ्यास करून स्वतःच्या अंतःकरणाची परमार्थासाठी जर तयारी करायची झाली तर त्या तयारीची बालवाडी म्हणजे मनोबोध आहे. शिशुवर्ग म्हणतो ना, जिथे काही कळत नाही आपल्याला. काल आपण बघितलं मंगलाचरणाचं कीर्तन. समर्थही मंगलाचरण करतात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाच. मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा. गमो पंथ आनंत या राघवाचा. काय करावं याचं पहिल्याच श्लोकामध्ये जास्त प्रस्तावना आणि नमनात वेळ घातलेला नाहीये. पहिल्या श्लोकाचं सुतोवाच केलंय. आपल्याला परमार्थाच्या मार्गाने जायचं आणि ज्या मार्गाने जायचं आपणही बघतो ना, आपल्याला एखाद्या वाटेनं प्रवास करायचा झाला तर आपण आता गुगल मॅप आलंय तेही चुकीचे सांगतं. ब्रिज आला की सांगत नाही म्हणे ते ब्रिजवर चढायचं की बाजूने जायचं. म्हणून जरी गुगल मॅप असला, जरी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान प्रगत असलं, कितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असले तरी त्या आर्टिफिशियलला बाजूला ढकलून ओरिजिनल माणसांनाच भेटावं लागतं. ओरिजिनॅलिटी जी आहे तिच्याकडे जावंच लागतं. आर्टिफिशियली भाव कसा जागृत करणार? बुद्धी आहे, इंटेलिजन्स आहे, भाव कसा आणणार? त्या भावाचं सोंग कसं घेता येईल? तो त्यांच्या कृपेने अंतःकरणात निर्माण होतो, चित्तामध्ये स्थिर होतो. तो भाव आर्टिफिशियली नाही आणता येणार. मी मार्गाबद्दल बोलतोय तेव्हा गुगल मॅपही बाजूला राहिला. म्हणून जे त्या वाटेनं आधी जाऊन आलेत त्यांना पत्ता विचारावा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. श्री संत तुकोबारायांचे शिष्य होऊन गेले. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आहे. त्यांचं नाव श्री नीलकंठ महाराज. वारकरी संप्रदायात त्यांना आदरानं निळोबाराय म्हटलं जातं. त्यांचा एक अभंग आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं, तेणेची पंथे चालो जाता, न पडे गुंता कोठे काही. ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आम्हाला जायचंय आणि त्या मार्गाने आम्ही गेलो तर काय, कुठे ठेचही लागणार नाही, कुठे गुंता पडणार नाही. संतांनी सांगितलंय, उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. म्हणून परमार्थाच्या शॉर्टकट नाही, परमार्थाचा राजमार्ग या सर्व संतांनी आपल्यासाठी उपलब्ध केला आणि तो त्या राजमार्गाची उपलब्धी करून देणं हेच त्यांच्या अवताराचं कार्य आहे. त्यांच्या अवताराचं मुख्य प्रयोजन हे की बुडते हे जन न देखवे डोळा. जे चिखलात रुतलेत, आता चिखलात रुतलेल्यांना कडेला थांबून ओढायचं काम अनेक वेळा आपण करतो. आपल्यावर चिखल उडता कामा नाही, पण त्या चिखलात रुतलेल्यांना कशाही पद्धतीनं खाली उतरून बाहेर काढायचं काम संतांनी केलं. हे त्यांच्या कामाचं, त्यांच्या अवताराचं प्रयोजन आहे. आणि म्हणून हा परमार्थ सर्वांना सुलभ व्हावा म्हणून भौतिक देहाची खोड सांडल्यानंतर या संतांनी आपल्यावरती केलेले उपकार कोणते, तर त्यांनी रचना करून ठेवलेलं वाङ्मय. आज आपला प्रपंच, व्यवहार हे सर्व सुलभ व्हावे, सुकर व्हावे यासाठी अनेक ग्रंथांच्या रचना झाल्या. तंत्रज्ञान विकसित पावलंय आणि ते सर्व ग्रंथ बघायला गेले तर खूप महागडे आहेत. माझ्यासमोर काही इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी बसलेले असतील, इंजिनियर होऊन नोकरी करणारे बसलेले असतील. अनेक शास्त्रांमध्ये आज स्नातकोत्तर पदवी घेण्यासाठी सुद्धा अनेक जण अभ्यास करत असतील. ते ग्रंथ तर स्वस्त आहेत का? आणि परमार्थातला असा कुठला ग्रंथ आहे मला सांगा तो खूप टोकाचा महागडा आहे?
ते ज्ञान, ते व्यवहारातलं ज्ञान मिळण्यासाठी कुठलंही क्षेत्र असो, ते कला असो, वाणिज्य असो, नाही तर विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, काही असो, त्या ग्रंथांच्या खरेदीसाठी खूप किंमत मोजावी लागते. पण मिळतं काय हातामध्ये? प्रपंचच मिळतो. पण त्या दृष्टीने विचार करता संतांचं वाङ्मय, संतांचं साहित्य, वाङ्मयापेक्षा साहित्य, हे साहित्य किमतीनं कमी आहे. नीट ऐका, संतांच्या साहित्याची छापील किंमत कमी आहे, पण त्याचं मूल्य करूच शकत नाही. त्याला साहित्य का म्हणायचं? साहित्य शब्द कशापासून सुरू झालाय? सहित या शब्दापासून साहित्य शब्द तयार झाला. जे हितासह असतं त्याला म्हणायचं साहित्य. मग तुमच्या हिताच्या वाटा कशात सांगितल्यात? संतांच्या साहित्यात सांगितल्यात. त्यात आज जो श्लोक निरूपणासाठी घेतलाय तो श्लोक क्रमांक 84 कुठल्या ग्रंथातला आहे? श्री मनोबोध या ग्रंथात. त्याला मनाचे श्लोक असं म्हटलं जातं. हे समर्थांनी रचलेल्या मनाचे श्लोक या प्रकरणातला श्लोक आहे. समर्थांच्या मनाचे श्लोक नाही आहेत ते. आपल्यालाही मनाचे श्लोक भुजंग प्रयातात रचायला काय लागते? कदाचित मी सांगण्याआधीच मी जो सांगणार आहे त्या विनोदाची चाहूल लागली अनेकांच्या चेहऱ्यावर. सदा सर्वदा रोग त्याला जडावा, हे आपले श्लोक. त्याचे कारणी डॉक्टर घरात यावा. मला वाटते त्याने, त्याने म्हणजे मी हात कोणाकडेच केला नाही बरं. मला वाटते त्याने आधी मरावे आणि त्याचे सर्व काही. माता वर्गांना मी विचारतो एक प्रश्न, कुठलं लोणचं चांगलं? ते कुठलं म्हणजे कुठल्याही पदार्थाचं करा, पण या उन्हाळ्यात टाकलेलं लोणचं की मागच्या उन्हाळ्यात रापलेलं लोणचं? मागच्या उन्हाळ्यात ना. पुढचं चरण आपण सर्वांनी पूर्ण केलं. आपण प्रपंचात किती लोणच्यासारखे मुरलेलो आहोत, किती मुरलेलो आहोत बघा ना. या श्लोकाच्या चिंतनासाठी जर बोलायला प्रारंभ करावा तर सद्गुरु कृपेनं अनेक मुद्दे डोळ्यासमोर आले. आणि महाराज आपली चर्चा सकाळी झाली, आज तर असा मोह होतोय की या श्लोकावर पुढचे 4-5 दिवस बोलावं, इतकं समोर आलंय. त्यांच्याच कृपेनं आलंय. बघूयात महाराज कशी सभा पुढे सरकवतात ते. सगळ्यात महत्वाचा खर तर एक विशेष जबाबदारीचा भाग हा चिंतनाच्या शेवट सांगितला जातो. पण आपण सर्व समर्थ संप्रदायी म्हणण्यापेक्षा अगदी सोपं रामदासी आहात म्हणून आपल्या सर्वांची जी जबाबदारी ना ती आधी सांगतो, मग चिंतनाकडे जातो. समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या अभंगांची पण गाथा आहे, अप्रतिम अभंग. सर्व देवी देवतांवर अभंग लिहिले. जरी त्यांचे परम आराध्य सद्गुरुनाथ हे प्रभू रामचंद्र जरी असले तरी सुद्धा त्यांनी खंडोबा असेल, देवी असेल, श्रीकृष्ण असतील, पांडुरंग असतील, या सर्वांवर अभंग केले. तद्वत या सगळ्या मनोबोधामध्ये जिथे विठो शब्द आला, आणि मी राहतो अहिल्यानगर जिल्ह्यात, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायांचा पगडा तिथे जास्त आहे, आणि तो विठो शब्द आल्यानंतर माझं वाचनाचा जो वेग असेल का तुम्ही अडकलो त्या श्लोकाजवळ. अरे याबद्दल महाराज काहीतरी बोलतायत. ते सांगतात की भगवान पंढरीनाथ आणि भगवान शिव हे दोघांवर किती अतूट प्रेम आहे दोघांचं. तर त्या प्रेमाच्या अतिशय भावानं भगवान श्री विष्णूंनी महादेवांना मस्तकावर धारण केलंय आणि कौतुकानं धारण केलंय. ते का धारण केलं हा प्रश्न उपस्थित झाला, त्याची खूप उत्तर आहेत. अनेक संतांनी त्याचे वर्णन करून ठेवली आहे. महाराज म्हणतात की त्यांनी मस्तकावर धारण केला आपल्यासाठी. सगळ्यात पहिला मुद्दा, समर्थ रामदास स्वामी महाराजांनी आपल्या वाङ्मयात विठ्ठलांचं स्मरण केलंय. पण आमचे वारकरी सांप्रदायिक अनेक लोक, अनेक साधक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजामध्ये धर्मजागृती करणारे प्रचारक सुद्धा या दोन संप्रदायामध्ये
का कोणास ठाऊक पण भेदभाव करतात. त्याचं कारण असं, समर्थ रामदास स्वामी महाराजांना विठ्ठलाशी काही देणं घेणं नव्हतं असं एक वेग स्टेटमेंट हे लोक करतात. एक घडलेला प्रसंग सांगतो, त्या प्रसंगाचा मीही एक भाग होतो. आता वर्ष आठवत नाही, पण महाराष्ट्राच्या वाट्याला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक चित्ररथ सजवण्याची जबाबदारी आली आणि त्या चित्ररथाचा विषय होता पंढरपूरची पायी वारी केलेले जे जे संत आहेत त्या संतांच्या विषयावर आधारित तो चित्ररथ बनवा. मग त्यामध्ये तुकोबराय शिवाजी महाराजांना उपदेश करतात असं मोठं शिल्प होतं. त्या शिल्पाच्या मागच्या बाजूला पार्श्वभूमीवर खूप मोठी श्री विठ्ठलांची मूर्ती होती आणि त्या चित्ररथावर सर्व संतांना स्थान दिलं होतं. आता मुद्दाम का विनाकारण की अनाहूत, मुद्दाम केलं की घडून गेलं काय माहित नाही, त्यांच्याकडनं या चित्ररथावर समर्थांची मूर्ती नव्हती, समर्थांचं शिल्प बनवलं नाही. मग याला अजून एक जोड मिळाली. अहो ते पंढरीचे पंढरीनाथ जर अनागोंदी म्हणजे कर्नाटकातनं आणलेच नसते भानुदास महाराजांनी, तर आपण कुठे नमस्कार केला असता. त्या भानुदास महाराजांची सुद्धा मूर्ती नव्हती. आता अर्धवट अभ्यासी अनभ्यासी असं कुणीतरी असेल तिथं, आता संचालनालय कुठला असेल माहित नाही आपल्याला, त्यांनी तो उद्योग केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आहे मास्टर, मी मोबाईल वाजला कुणी बोलायला लागला त्याला बोलूच देत नाही, कीर्तनात बोलून दाखवा. आमचं असं ना, आम्ही परीक्षेत आज जातो सुपरवाईज करायला आणि मुलांच्या चिठ्ठ्या चपाट्या असतात खिशात ठेवलेल्या, मी तरी स्वतः जाऊन उभा राहतो, मुलांना काय आणलं असेल ते खिशातच ठेवा, हिंमत असेल तर काढून दाखवा. हो असंच आहे आपलं. कीर्तनात बसलात, मोबाईल वाजला वाजू दे, उचलला उचला, बोलायचंय बोलूनच दाखवा. मी एकटा नाहीये, साथीदार आहेत आणि तुम्ही सगळे आहात. नमः पार्वती पदे हर हर महादेव. असं तर त्यासाठी आदरणीय विद्यावाचस्पती श्री आफळे बुवा, श्री गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर या सर्वांशी आम्ही संपर्क केला. याबद्दल काहीतरी आवाज उठवला पाहिजे, याचं मूळ कारण कळालं पाहिजे. म्हणून संचालनालयाला फोन आम्ही दूरध्वनीवर फोन करून 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 जेरीस आणलं की तुम्ही हा चित्ररथ बनवायची जबाबदारी आपल्यावर आल्यावरती तो चित्ररथ तयार झाला असताना त्याचं डिझाईन निदान जाणकार संत साहित्याच्या अभ्यासकांसमोर मांडलं का नाही. परस्पर त्याचं डिझाईन पास झालं, बरं ते सुंदर केलं, सगळी शिल्प सुंदर होती, सर्व संत मांदियाळीतले संत होते आणि त्यामध्ये आम्हाला जे उत्तर ऐकायला मिळालं ते उत्तर असं, समर्थ पंढरपूरला जात नव्हते, पंढरपूरला गेले नव्हते, पंढरपूरची वारी त्यांनी केलेली नव्हती, असे अनेक उत्तर दिले. म्हटलं तुम्ही फोन आमच्याशी संपर्क न केला तर आम्ही पुरावे सादर केलेच असते. अभंग आहेत महाराजांचे. समर्थ रामदास स्वामी महाराजांना भगवान श्री विठ्ठलांशी भांडण नव्हतं, पण त्या समकालामध्ये धर्माची जी हानी होत होती त्या हानीच्या काळात भगवंता हा काळ कमरेवर हात ठेवून उभा राहण्याचा नाही, ही एका भक्ताची भगवंतांच्या ठिकाणी असलेली एक लढीवाळ तक्रार होती. येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ सामा, येथे का रे उभा श्रीरामा, रामा रामा, मनमोहन मेघ सामा, येथे का रे उभा श्रीरामा. काय केली अयोध्यापुरी, इथे बसविली पंढरी, काय केली शरयू गंगा, गंगा काय केली शरयू गंगा, इथे बागविली चंद्रभागा, काय केले वानर दळ, इथे उभविले गोपाळ, रामदासी
रामदास स्वामी महाराज हे मारुतीरायांचे अवतार आहेत. ते स्वतः पंढरीनाथांना भेटायला गेले नाही असं म्हणूच कसं काय शकतो आपण? म्हणजे अभंगात असं कसं काय म्हटले? अहो म्हटलं जनाबाई महाराजांचा गाथा उघडा. भगवंतांना शिव्या दिल्यात त्यांनी, त्याचे मात्र तुम्ही पारमार्थिक भावार्थ गुडार्थ काढता. मग समर्थांचा वाङ्मय सुद्धा त्या दृष्टिकोनातून अभ्यासाची उर्मी तुमच्यात का येत नाही? त्या शिव्या ऐकू नयेत इतकं भयंकर आहे. देऊ नये सो वेगळं. अरे विठ्या रे विठ्या, मुळ मायेच्या कारट्या, तुझं निघालं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी पुढचं म्हणत नाही. इथून इथे ते शब्द शोभा देत नाही, पण निदान शिव्या वाचण्यासाठी का होईना श्री संत नामदेवरायांची गाथा नक्की उघडाल ना. ती उघडली गेलीच पाहिजे, म्हणजे ते कळेल. एवढ्या शिव्या दिल्यात देवाला त्या जनाबाईंच्या अभंगांचे. भावार्थ, ध्वन्यार्थ, धात्वार्थ शोधताच ना तुम्ही. तर जनाबाई महाराज शिव्या देत आहेत याचा अर्थ दोघांचं नातं आहे. मग रामदास स्वामी महाराज आणि विठोबाची काय दुश्मनी होती का? तेही भक्तच होते. तेव्हा असं का घडलं याची उत्तरं द्या. शांतीब्रह्मश्री नाथ महाराजांचे वंशज आत्ताचे योगीराज महाराज गोसावी त्यांनी हाच मुद्दा मांडला. अहो समर्थ ठीक आहे, समर्थांच्या बाजूने बोलायला एवढे लोक आहेत, भानुदास महाराजांचं उत्तर द्या. सगळ्या संतांनी रचना केली, भानुदास महाराजांची अभंग रचना आहे. पायी वारी ते घेऊन जायचे. त्यांनी जर आणा गोंदून पांडुरंग आणलेच नसते तर नंतरच्या संतांना कर्नाटकात वारी घेऊन जावं लागलं असतं. सोपं आहे का? आत्ताच पंढरपुरात जाता जाता काय गर्दी होते, व्यवस्थापनाला किती अडचणी येतात. अजून पुढे जायचं हंपी त्या अनागोंदी त्या राजाच्या नगरीपर्यंत किती अवघड झालं असतं. त्यांना इकडं आणायचं काम त्यांनी केलं. शेवटी प्रश्न उत्तर, त्याचं उत्तर असं कळालं की ते जाणीवपूर्वक केलं नाही. ते जाणीवपूर्वक मुळातूनच केलं नव्हतं, कारण अभ्यासक मंडळीच होती. आता ते म्हणतात असं जेव्हा मीटिंग मध्ये विषय झालाच असेल, भांडणं होतील, कशाला उगाच ह्या त्या उघड बोलतो. या पीठावरनं उघड बोलतो. समर्थ रामदास स्वामी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांना आमच्या अहिल्या नगरामध्ये एका ट्रॉलीवर एकत्र दाखवल्यामुळे दंगल झाली होती. पण संतांमध्ये समर्थांना दाखवायला हरकत नव्हती, तरी त्यांनी दाखवलं नाही. ठीक आहे, त्यांचं काम त्यांनी केलं, पण त्या निमित्तानं अभ्यास जोरात झाला आम्हा सगळ्यांचा. आणि आम्ही तेच सांगितलं की नाही, अहो जर वारकरी संप्रदायाशी जर संबंध नसता समर्थ रामदास स्वामी महाराजांचा, त्यांनी सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींची आरती केलीच नसती. त्यांची आरती आहे. आणि यासाठी आम्हाला गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकरांचं मार्गदर्शन मिळालं. आणि त्यांनी आता असा एक उपक्रम हाती घेतलाय, तोही सांगतो. तो पुढे होईलच. त्यावेळेस समर्थ महाराज ज्यावेळेस आज्ञा करतील त्यावेळेस तो रूपाला येईलच. याच आरतीवरती स्वतः महाराज प्रवचन करणार आहेत सज्जनगडावर या आरतीवरती. आणि संध्याकाळच्या सत्रात जे कीर्तन आपण करतोय आता तसं महाराजांच्याच अभंग गाथ्यातल्या अभंगावर वारकरी कीर्तन करायचे. नव्हे नव्हे स्वतः श्री चैतन्य महाराज समर्थांचे अभंग घेऊन वारकरी कीर्तन करतायत. त्यांचे थोरले बंधू सद्गुरू श्री गुंडा महाराज देगलूरकरांच्या परंपरेतले आत्ताचे उत्तराधिकारी असलेले श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांना सुद्धा दासबोध आणि सर्व समर्थ वाङ्मयाची विशेष प्रीती आहे. त्यांच्या मुखातनं ते वचन असे सरळ धडाधड येतात. अप्रतिम अभ्यास आहे. आणि ते म्हणतात त्याचा दुस्वास एकतर त्या ग्रंथाचा अभ्यास करायचा नाही, किंवा मुळात त्याला जर नावं ठेवायची तर अभ्यासानं त्यात चुकीचं दिलंय असं सांगा. असतो प्रस्तावने देखील हे. पण आपल्यावरची जबाबदारी ही की आम्ही रामदासी सर्व माऊली किंवा त्यांच्या आधीचे निवृत्तीनाथ महाराजांपासून ते अगदी निळोबा राय यांच्यापर्यंत सर्व संतांचा अभ्यास करतो ना, त्यांच्या साहित्याचा चरित्राचा अभ्यास करतो. त्याप्रमाणे रामदास स्वामी महाराजांचा करतो. त्यामध्ये समन्वयाची भावना आणून आपण सर्वजण वैष्णव आहोत, या वैष्णवपणाच्या छत्रीखाली एकत्र यायला तयार आहोत ना. मग तुम्ही सुद्धा तयार व्हा. यासाठी आपली वाणी आणि आपला देह झिजला पाहिजे थोड्या प्रमाणात, की हा भेद नाहीसा व्हावा. कारण हा भेद नसावा हेही संतांच्या अवतार कार्याचं एक प्रयोजन आहे.
समर्थ रामदास स्वामी महाराजांनी या श्लोकात जे वर्णन केलंय, विठोने श्री वाहिला देव राणा, हे एक दोघांच्या प्रीतीचं, प्रेमाचं ते प्रतीक आहे. दुसरं, विठोने म्हणजे भगवान श्री पांडुरंगांनी मस्तकावर कोणाला घेतलंय? देवाला. आणि देव आणि मस्तक हे दोन शब्द कुठल्याही रामदासाच्या कानावर पडले तो रामदासी काय विचार करेल? देव मस्तकी धरावा, अवगा हलकल्लोळ करावा. आहे की? मग कोणासारखा करावा? विठोबासारखा करावा. आम्हाला देव कुठे धरायला लावलाय? मस्तकावर धरायला लावलाय. मस्तकावर देव धरणं म्हणजे काय? आपण म्हणतो ना शिरोधार्य आहे, म्हणजे काय? मस्तक हे आपल्या शरीराचं उत्तम अंग आहे आणि सत्पुरुषांच्या पुण्य देहाचं त्यातल्या त्यात आपल्या पातळीवर, प्रापंचिक पातळीवर नीच अंग कुठलं? तर चरण. तर तुमच्या देहाचं तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने, तुमच्या परिप्रेक्ष्यानं नीच अंग असलेले चरण आणि आमच्या शरीराचे असलेलं उत्तम अंग असलेलं शीर्ष, त्या दोघांची पातळी एक आहे. म्हणून आम्ही आमचं मस्तक तुमच्या चरणाशी ठेंगणं करतो. किंवा तुमच्या पायावर अर्पण झालेली जी पायवणी आहे, पायवणी म्हणजे पदतीर्थ, ते आम्ही मस्तकावर धारण करतो. असा शास्त्र नियम आहे. मी चुकत असेल तर मला कृपया जाणकारांनी दुरुस्त करा. जर एकादशीच्या दिवशी आपल्या हातात भगवंतांचं तीर्थ आलं तर ते प्राशन केलं तर एकादशी घडत नाही. पण आलं तर आहे, आता काय करायचं? घेऊ नये, पण हातात आलं तर आपण ज्या दिवशी प्राशन करायचं असेल त्याही दिवशी आणि अशा अडचणीच्या वेळेस सुद्धा त्या तीर्थाला प्रथम नमस्कार करतो आणि मग प्राशन करतो. का? त्या पुण्य देहाला स्पर्श करून आलाय. आता या तीर्थात आणि भगवंतांच्या त्या रूपामध्ये, त्या स्वरूपामध्ये काही भिन्नता नाहीये, ते अभिन्न आहे. त्याचा महिमा इतका मोठा आहे की प्रसादाची विष्ठा होत नाही आणि तीर्थाचं मूत्र होत नाही, ते आपल्या शरीरात विलीन होतं. इतकं त्याची महत्ता आहे. जर ते अर्पण आपल्याला प्राशन करायचं नाहीये त्यावेळेस ते तीर्थ मस्तकावर धारण करावं. सत्यनारायणाच्या प्रसादाच्या वेळेस पण आपण हात इतस्तः पुसत नाही, ते मस्तकालाच लावतो. पुसतोच म्हणा ना, का? ते मस्तकावर धारण करायचं म्हणून. मग महाराजांनी पांडुरंगांनी सुद्धा मस्तकावर कोणाला धारण केलंय? तर मस्तकावर धारण केलंय ते महादेवांना धारण केलंय. ती मूर्ती विलक्षण आहे. मी सर्वांची क्षमा मागतो. तुकोबाराय म्हणतात, भगवंतांना की जे कमरेवर हात ठेवून त्यांचा श्री विग्रह जो आहे कमरेवर हात ठेवलेला, हा शब्द चालेल, तो अतिशय गोड आहे. सर्व भगवान विष्णूचे जे विग्रह आहेत त्या विग्रहाचे अनेक प्रकार आहेत. मूर्तिशास्त्रामध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं नाव आदरणीय श्री गोरक्षनाथ महाराज देगलूरकर, गोबम देगलूरकर, मूर्तिशास्त्रावरती खूप अभ्यास केला. त्यांच्या ग्रंथांमधून आम्हाला ही माहिती कळाली की भगवान विष्णूंच्या हातात असलेले 4 आयुध कुठली? शंख, चक्र, गदा आणि पद्म. इथे मॅथमॅटिक्स जाणणारे अनेक आहेत. ते किती पद्धतीने हातात ठेवता येऊ शकतं त्याला आपण म्हणतो परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. शंख इकडे घेतला, चक्र इकडे घेतला आणि त्या सगळ्या पॉसिबिलिटीज ज्या आहेत, ते जे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत, त्या कॉम्बिनेशनची संख्या होती 24. मग संध्येच्या वेळेस जी 24 नावं घेतली जातात ती नावं त्या 24 मूर्तींना दिली आहेत. म्हणजे हा बारकावा किती? पुण्यामध्ये सुद्धा माधवराव पेशव्यांच्या साठी बांधलेलं जे मंदिर आहे, त्या मंदिर विष्णू मंदिर आहे. त्या विष्णू मंदिरामध्ये असलेली मूर्ती ही माधव विष्णूची मूर्ती आहे. का? ते शंखचक्र गदा पद्म त्या कॉम्बिनेशनने आलं की त्याला काय म्हणा? माधव म्हणा. थोडं इकडचं तिकडं, थोडं इकडे तिकडे झालं की ते वामन झाला. त्याचाच पुढच्या आता ती 24 नाव आहेत, केशव झाला. अशी ती रूप होतात. नामदेवराय म्हणतात की भगवंता तुमच्या 24 मूर्ती आणि सहस्र नाम आहेत. त्या 24 मूर्तींच्या पलीकडे आणि सहस्र नामांच्या पलीकडे जर कोणी असाल तर ते तुम्ही आहात. त्यांना 2च भुजा आहेत. एका हातात शंख आणि एका हातात पद्म आहे. कमरेवरती हात ठेवले. नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात्. श्रीमद आचार्य म्हणतात की
की भवसागर हा कमरेत काय तुम्हाला मी बुडू देणार आणि अशी सांगणारी ती मूर्ती आहे. बरं, या अवतारामध्ये किंवा या रूपाकडनं, या भगवत विग्रहाकडनं कुठल्या दुष्टाची हत्या झाली आहे, वध झालाय असा इतिहास नाही. चरण हे समचरण आहे, विटेवरती आहेत, कमरेला कमरपट्टा आहे, मध्ये घोंगूर काठी आहे, ती घोंगूर काठी सांगते की ते भगवान श्रीकृष्ण आहे. कमरेवर हात ठेवलेली ती योग मूर्ती आहे. छातीवरती वत्सलांछन आहे, गळ्यामध्ये कौस्तुभ रत्न आहे, कानामध्ये मकर कुंडल आहे, अर्धोन्मिलित असे डोळे, स्मंत स्मित असं हास्य भगवान त्यांच्या मुखावरती आहे. आणि नीलप्रभा हे नीलवर्ण भगवान आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाई येवो असे भगवान आहेत. आणि मुकुट कोणाचा आहे तर ते महादेव आहे. मस्तकावरती आता मला सांगा, मी हे वर्णन केलंय, किती जणांना बुवा दिसतोय आणि किती जण पंढरपूरला गेले? बरं, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. कीर्तनात हेच सांगितलं जावं ना की कीर्तनकार बुवा किती छान नटला हे नाही दिसावं, भगवंतांची मूर्ती ठसावी असं वर्णन, असं रूप 24ही वेळा असलेल्या या पांडुरंगांचं आहे. नाव काय बोललो मी आता? पांडुरंग. पांडू म्हणजे पांढरा, रंग म्हणजे ज्याचा रंग आहे. बुवा काय तुम्ही कालचं सारखं बोलताय, वक्रतुंड सरळ सोंड, आजही पकडलं काहीतरी. पांडुरंगही आहेत. दुसरं काय वर्णन केलं मी आता? निळे सावळे आहेत, घनश्याम आहेत. ते असं कसं काय म्हणता तुम्ही? त्यांनी ज्यांना मस्तकावर धारण केलंय ते भगवान शंकर. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि नमः पार्वतीपतये. त्यांना त्यांनी मस्तकावर धारण केले ते महादेव स्वतः, गोरे नाही, कर्पूर गौर. म्हणून महादेवांचं नाव पांडुरंग आहे. त्यांना मस्तकावर धारण केलं म्हणून पूर्ण मूर्तीला काय म्हटलं जातं? पांडुरंग. हा त्या नामांमागचा इतिहास आहे. ती मूर्तीशास्त्र असं चालतं. आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीच्या वाटेवर चालत असताना महत्वाच्या पहिल्या पायरीला कोण असावं तर विनाकारण निष्काम भगवत स्वरूपाबद्दलचं असलेलं प्रेम, आणि ते प्रेम शिकवणारी ती मूर्ती आहे. तिला योग मूर्ती का म्हटलं? योग म्हणजे युज धातू आहे. युज म्हणजे जोडलं जाणं. तुम्ही जर गॅस वेल्डिंग कधी बघितली असेल ना तर कळेल जोडलं जाणं म्हणजे काय. दोनही तुकड्यांना थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तापून घ्यावं लागतं खरं तर आधी, आणि तापल्यानंतर ते जोडले जातात. अग्नी कुठला? हा प्रेमाचाच अग्नी आहे. त्या अग्नीतच आपल्या नको असलेल्या वासना सद्गुरु कृपेनं जळतात आणि आपण भगवत स्वरूपाशी तदाकार होतो. तो योग घडतो. म्हणून भगवान विठ्ठल ही योग मूर्ती आहे ज्यांच्या मस्तकावर भगवान शंकर आहे. ते प्रेम शिकवणारी ती मूर्ती आहे. मस्तकावर कोण आहे? भगवान शंकर. आता हे दोनही देव एकमेकांचे हृदय आहेत असं एक सुभाषित आहे. हे दोघांचं एकमेकांवर घट्ट प्रेम आहे. शिवश्च हृदयं विष्णु विष्णुश्च हृदयं शिवं ईशदपि अन्तरं कृत्वा रवरवं नरकं व्रजेत. एकमेकाची हृदय असणं. आपण आता तुम्ही हिंदी प्रदेशातले सर्वजण आहात. एखाद्या जीवश्च कंठस्थ मित्राला आपण काय म्हणतो? खूप दिवसांनी भेटल्यावरती सांगताना कोण आहे हा तुमचा? अरे क्या बताऊ, ये तो मेरी जान है, जान. मी मित्रांबद्दलच बोललो. 14 तारीख असताना आणि जान म्हणजे जिवंतपणा. कशाला कळतो? हृदयाला कळतो. मग हे दोन्ही दैवत एकमेकांची हृदय आहे, इतकं एकमेकांवर प्रेम करतात. या दोघांच्या प्रेमाचं उदाहरण देणार मी फक्त 2 कथा सांगतो छोट्या छोट्या, आणि पूर्वरंग आपण थांबू.
उर्वरित या श्लोकाचा विचार उद्या आपण करणार आहोत. कारण या भगवंतांना मस्तकावर काय का धारण केलं याबद्दल भगवान श्री माऊली काय म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात, आधी आधी संत काय म्हणतात ते बघायचं नाही, ते उद्या सांगणार. पण आज फक्त या दोन कथा यासाठी सांगायच्या की खूप तत्वज्ञान ऐकलं की लोक विचार करतात पुढच्या वेळेस या बुवाला बोलू नका, लय जड बोलतोय. त्यामुळं कथा, ती कथा सर्वांना श्रुत आहे. एका अनुष्ठानामध्ये भगवंतांचा जो सांब नावाचा मुलगा जन्माला आलाय ना, मला वाटतं जांबुवंतीच्या कोणाच्या कुठे जन्माला आलाय, श्रीकृष्णाच्या. तर जांबुवंती फार भोळी होती म्हणे. ती भगवंतांकडे गेली आणि म्हणाली पुत्र प्राप्त व्हावा म्हणून तुम्ही काय करा तर भगवान शंकरांची आराधना करा. आणि काय तर त्या 1000 कमळांनी शिवसहस्रनामातलं एक एक नाम घ्यायचं आणि 1000 कमल पुष्पांनी शिवार्चन करायचं. आणि ते शिवार्चन करताना ते सगळं देव म्हणाले मी करीन, पण कमल पुष्प तोडून आणायची जबाबदारी तुझी. अर्चन सोपं नाहीये. समोरच्याला काय आवडतं तो पदार्थ आणायचा, अर्पण करण्यासाठी, वाहण्यासाठी, त्यांना सुंदर दिसण्यासाठी, त्यांना आवडतं, त्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांना आवडतं असं आणावं. म्हणून गणपती बाप्पांना तुळस वाहतो आपण, बरोबर का? ऐकताय सगळे, ऐकतात. गणपती बाप्पांना जास्वंद जपा कुसुम वाहतो, रामचंद्रांच्या चरणावर तुळस वाहतो, भगवान शंकरांना बिल्वार्पण करतो. ते अवघड काम आहे, ते काम तू करायचंस. ते आणून दिलं किती संकल्प सोबत पूजेला बसणार आणि किती प्रेम यांचं आपल्यावरती. म्हणून भगवान शंकरांनीच लीला रचली. सहसा भगवान शंकर असं काहीही करत नाही, ते भोळे. पण त्यांनी केलं हो. काय केलं? एक कमळ कमी केलं. अर्पण करायचं ते नाम उच्चारलं गेलं, कमळ आता ताट विकावं. आता काय करायचं? आकाशवाणी झाली म्हणे आणि त्यात सांगितलं हे नारायणा, हे बघ श्रीकृष्णा, तू स्वतःला कमल नयन म्हणवतोस तेव्हा एक डोळा तुझा काढ आणि अर्पण कर. काय बुवा पुढे काय झालं काय नाही. त्यांनी एक डोळा काढला आणि शिवपिंडीवरती शिवार्चनामध्ये अर्पण केलं देवांना. तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं, डोळा संबंध आहे. तरुण पिढी म्हणाल आमच्या अक्षता पाडायच्या, डोळे पिळे कुठे वाढला. झालं, डोळा काढून अर्पण केला. याच्या मागचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण हे प्रेमाचं दैवत आहे आणि महादेव हे ज्ञानाचं दैवत आहे. केव्हाही ज्ञानाला प्रेमाचा डोळा हवा म्हणून तो नेत्र अर्पण. केव्हाही मला असलेल्या ज्ञानाला जर प्रेमाचा डोळा असेल तर मला सांगा बुवा आपण किती विद्वान लोक बघितले आतापर्यंत. ग्वाल्हेरात झाली, पुण्यात झाली, नागपुरात झाली, सगळी झाली. पण त्याची विद्वत्ता सांगताना विशेषण काय लावलं जातं? सूर्यासारखी प्रखर विद्वत्ता आहे. बरं ठीक आहे, या यादीमध्ये आमचे समर्थ रामदास स्वामी महाराज येत नाहीत का? विद्वत्तेच्या बाबतीत सर्व संत मंडळी विद्वान नव्हते असं म्हणायची कोणाची काय विषय आहे? सर्वच जण विद्वान होते. पण ही विद्वत्ता, पु ल देशपांडेंचं वाक्य फार सुंदर, ही विद्वत्ता सूर्यासारखी प्रखर का पाहिजे? त्याला घाबरून सगळ्यांनी लांब पळावं. विद्वान माणूस कोण जो विद्वान असेल तो ज्ञानी झाला की नाही त्याच्या ठिकाणी प्रेम असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्याकडे विद्वत्ता असावी, पण ती चंद्रासारखी शीतल असावी जेणेकरून त्या विद्वत्तेचा प्रेमानं इतर लोक स्वीकार करतील. ज्ञानाला प्रेमाचा डोळा हवा, तो अर्पण केलं. पण जिथे आकाशवाणी किंवा आज्ञा झाली म्हटल्यानंतर हे माझे प्राणप्रिय असे आहेत भगवान शिवशंकर म्हटल्यावरती कुठलाही विचार न करता डोळा काढला आणि अर्पण केला. हो, याच्या आता हे उदाहरण झालं श्रीकृष्णाचं महादेवांवर असलेलं प्रेम सांगणारं उदाहरण. याच्या उलट महादेवांचं सुद्धा श्रीकृष्णावर प्रेम होतं. कसं? गोकुळात राहणारे भगवान, मस्ती करणारे भगवान आणि शांत झोपलेत यशोदा मैयाच्या मांडीवर. भगवान शंकर डोळे झाकून म्हणते, त्यांचा संवाद सुरू झाला. काय देवा तुम्ही जन्माला आला, सगळ्यांना आनंद देतायत, मला विसरला? अहो मी तुमचा प्राण बनवता ना तुम्ही, माझी आठवण कधी येणार?
ते म्हणाले तुम्हाला कोणी अडवलंय, या की म्हणे तुम्ही. ते म्हणे नाही, तुम्ही अवताराला आलात, तुम्हाला कुठे बोलता येते म्हणे. अजून बोबडाने बोलताच येत नाही, तुम्ही आईच्या स्तन्नी अजून प्राशन करताय, तुम्हाला बोलता येत नाही. जोपर्यंत गोकुळवासी बोलवत नाहीत तोपर्यंत मी येणार नाही, आमंत्रणाशिवाय जाऊ नये. हे महादेवांनीच आम्हाला सांगितलं. ते ऐकलं नाही म्हणून सतीचं प्रकरण झालं. बघा शिवपुराण एकदा. त्यामुळे आमंत्रण आलं पाहिजे मला. ठीक आहे, आमंत्रण पाहिजे ना. शांत निजलेले भगवान डोळे उघडतात आणि हे बोकाडा पसरतात. मग त्यांनी आवाज केल्यानंतर एक दुसरी गोपिका कोण होती, दे त्याला माझ्याकडे. का रडतोय तो, का रे बाला, शांत बस शांत बस. बरं यांना उचलता येत नाही इतके जड हे. वैतागली ती गोपिका. दुसरीकडे दिलं, तिसरीकडे दिलं, गप्पच बसे ना. शेवटी एक म्हणाले, ए शांत बस, नाहीतर बागुल बुवाला बोलवेल. ए बागुल बुवा ये रे. आणि इकडून भगवंतांनी डोळा मारला, या आता बोलवलं बरं तुम्हाला. भगवान श्रीकृष्णांनी त्या बागुल बुवाचं रूप घेतलं आणि ते आले. ते म्हणाले, ते बघ तो नाव घेता क्षणी आला. हा महादेवांनी रूप घेतलं आणि रूप घेतल्यानंतर ते आले आणि श्रीकृष्णाला ती म्हणते, बघ तू नाव घेतलं आला बरं का बागुल बुवा. शेवटी ते आले. अल्लक निरंजन काय झालं दारावरती. ते म्हणे, अरे तुझं काय अल्लक निरंजन, हे लेकरून रडायचं थांबत नाही. अहो त्यात काय एवढं अनमणी इकडे ते. म्हणून त्या बागुल बुवाच्या रूपातल्या महादेवांनी भगवान श्रीकृष्णांना हृदयाशी धरलं आणि अशी घट्ट मिठी मारली आणि त्या मिठीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांच्या हृदयातच घुसले आणि गायब झाले. या गोपिका चिडल्या, ए बाबा आमचं लेकरू कुठे आहे. ते म्हणे, मी आता सोडत नाही. तिसी प्रेमपूर आला शंकर हृदयी सामावला. ही कथा प्रेमपूर म्हणजे प्रेमाचं तिथे काय, विनाकारण असलेलं त्यालाच प्रेम म्हणतात. कारणाशिवाय व्यवहार होतो, कारणाला व्यवहार होतो. हे कारणाशिवाय असलेलं प्रेम आहे. आणि या प्रेमामध्ये ते हृदयात लपून ठेवलेले. आमच्या आप्पा कालेच्या कीर्तनात सांगायचे, त्या गोपिका इतक्या चिडल्या त्यांनी हाताला येईल त्या बागुल बुवाला फेकून मारायला सुरुवात केली. पाटा, वरवंटा, मुसळ, दगड जे मिळेल ते भांडे कुंडे हात लपलेले. बघ श्रीकृष्ण म्हणतात, काय देवा काय चाललंय. काही नाही, हिमालयात बसून 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 अंग आखडून गेलं. इकडं आल्यावरती माझी मालिश छान केली म्हणे. वा वा वा. आणि मग फारच मारझोड झाल्यानंतर ते म्हणाले, बास तुम्हाला जे सुख पाहिजे ते मिळालं, आता मला त्यांना स्वाधीन करा. आणि पुन्हा ते बाळ पुन्हा त्यांच्या स्वाधीन केलं. कैलासात शांत गप्प बसले असते तर चाललं असतं की नाही. पण तरी ते कैलास सोडून गोकुळात आले. कशामुळं, प्रेमासाठीच आले. म्हणून हे दोन्ही दैवत एकमेकांवर प्रेम करतात आणि ज्याला आपण प्रेम करतो त्याला आपण डोक्यावर कधी खाली ठेवू का. म्हणून विठोनी श्री वाहिला देव, त्यासाठी मस्तकावरती वाहिलं. आज वेळ पुढे गेली तेव्हा थोडक्यात त्या श्लोकाचा आठव आणि चरित्रभाग आपल्याला बघायचा आहे. आणि या श्लोकाचा पुढचा विचार आपल्याला उद्या करायचा आहे. विशेष करून सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात ते फार सुंदर वर्णन आहे. त्या ओव्यांच्या आधारानं सद्गुरू कृपेने आपल्याला तो अर्थ उद्या बघायचा. विठोने श्री वाहिला देवरा, विठोने श्री वाहिला देवरा, तया अंतरी भारे श्री राम जय 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 राम।
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 Time थोड़ा वाजवा. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. 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 एकादशीच्या दिवशी पान खायला लाज वाटत नाही का असं ब्राह्मण नरहरीला म्हणाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाची पूजा करून एक पुजारी बडवे लगबगीनं एकादशीच्या दिवशी घरी निघाला आहे आणि अचानक अंगावरती कुणीतरी पान खाऊन थुंकलं. सगळं आता काय अवतार दिसत असेल तो अवतार बघितला असं जो थुंकला त्याला या ब्राह्मणानं रेड हँडेड पकडला. लालच झाला होता, रेड हँडेड पकडला आणि पकडल्यानंतर तो
विशेष बघा बरं, या ब्राह्मणाला अंगावर थुंकल्याचा राग नाही आला, एकादशीच्या दिवशी पान खाल्ल्याचा राग आला. म्हणजे आज काय कळालं, एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये. आता आपण सांगितलं कीर्तनात, ते आयुर्वेदाचार्य होते, पूजनीय श्री वरदानंद भारती स्वामी महाराज, पूर्वाश्रमीचे हरिभक्तीपरायण श्री अनंतरावजी आठवले, आयुर्वेदाच्या महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. आयुर्वेदीय व्याधिविनिश्चय नावाचा ग्रंथ त्यांनी रचलाय. त्यांच्या कीर्तनात ऐकलंय, तिकडनंच इकडं आलं, ते तिथनंच शिकलो. म्हणे की त्रयोदश गुणी विडा, मी मुद्दामून विशेषण लावलं बरं का, तो विडा जर खाल्ला तर त्या विड्याच्या पानामध्ये, त्या विड्यामध्ये अनेक पदार्थ हे स्वभावानं तीक्ष्ण असतात. त्यामुळे खाल्ल्यानंतर मुखामध्ये तयार झालेला रस हा थेट गिळू नये, पहिला निर्माण झालेला रस हा थुंकावा, योग्य ठिकाणी थुंकावा. आम्हीच पान खाल्ले हे इतरांना कळावं असा थुंकू नये. तिथं आम्ही वाचतो येथे थुंकू नये आणि आपण तेथे थुंकून ये, असं नाही. तोंडामध्ये तो रस, आणि पहिलीच पिंक ज्या महात्म्याच्या मुखातनं पडली ती अंगावर पडली, कोणाच्या, त्या ब्राह्मणाच्या अंगावर पडली. तो भडकला, बरं हात धावत भांडायला लागला, लाज आहे का तुला, एकादशीच्या दिवशी पान खातोस. ही ती सुरुवात होती आपली. आता याला भांडायला तोंड उघडायचंय, पण मुखामध्ये चोबळा चावून मग दुसरा रस गिळला. हा काय म्हणणं आहे तुमचं? तो म्हणे अरे नरहरी, एकादशीच्या दिवशी पान खातोस. तो म्हणे कुठली एकादशी? अरे कुठली एकादशी? या पंढरपुरात भगवान पांडुरंगांच्या स्मरणासाठी आपण सर्वजण एकादशी, त्या काळतोंड्याचं नाव माझ्या अंगणात घ्यायचं नाही. कोणाचं मी म्हणत नाही, डिस्क्लेमर आता देतो, यातले संवाद प्रभंजन बुवाचे नाहीत. तो जो आहे त्याचं नाव माझ्या बघत नाही माझ्या अंगणात काय. आणि खरंच आपण जर ड्रोन कॅमेरा त्या काळात जर उडवला असता तर पंढरपूरच्या सगळ्या घरांमधलं दृश्य काय दिसलं असतं आपल्याला? अंगणामध्ये तुळस आहे. थोडा ड्रोन कॅमेरा खाली घेतला तर विठोबा कुमार याचं वजन आहे का, बरोबर. पण एक घर वेगळं दिसेल, काय? ते घर कसं आहे? असे बेलाचे झाड सदनद्वार, असे बेलाचे झाड सदनद्वार, असे बेलाचे झाड सदनद्वार, कंठी भागी रुद्राक्ष कंठी भागी सदा हर 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 वाके सखिया भाचा, सदा हर 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 सदा हर 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 वाके सखिया भाचा, पन्न देवारा इतर देव देवा, पन्न देवारा इतर देव देवा, असे वेदाचे झाड सदनद्वारी, सदनद्वारी, सदनद्वारी. माझ्या अंगणात बेलाचं झाड दिसत नाही का तुला ब्राह्मणा? तू ज्या काळतोंड्याचं नाव घेतो ते नाव मी घेतच नाही. माझ्या घरात नेहमी नमः पार्वती पदे हर हर महादेव, नमः शिवाय, नमः शिवाय हेच ऐकायला मिळेल. तेव्हा तुझ्या एकादशीचं कौतुक मला सांगू नकोस. ब्राह्मण चिडला, का नको सांगू? मी या पंढरपुरात राहतो, मी त्या पांडुरंगाची पूजा करतो,
आणि त्याच्याच व्रताच्या दिवशी तू असं वागतोस. ते म्हणाले, तुझ्या त्या काळकोंड्याला मी मानत नाही. ही पंढरपूर नगरी ही माझ्या भगवान महादेवांमुळेच निर्माण झालेली आहे. ही नसे क्षेत्र पंढरी, ही नसे क्षेत्र पंढरी, ही नसे क्षेत्र पंढरी, ही काशीपुरी विनेच्या तिरी, म्हणून मी राहतो हौसागरचे सहवास देव पशुपती, देव पशुपती, दक्षिणामूर्ती जास बोलती मल्लिकार्जुन, जो पंचवदन परमेश मानवी कवण, जो असे देव देवांचा विजया. जो असे देव देवांचा लावणी कशी आली कीर्तना, हे आख्यान आहे. थोर साईभक्त असलेले संत कवी श्री दासगणू महाराजांनी रचले. ते चरित्र येणार आहे पुढे, आत्ताच सांगून ठेवतो. साईनाथांच्या सद्गुरू श्री साईनाथांच्या आज्ञेनं तमाशासाठी रचलेल्या लावण्या, जाळायला लावण्या, त्या ज्या क्षणी जाळल्या तो हाच आठवडा आहे. आमच्या नेवाशात मोहिनी राजाची यात्रा चालली ना, ती यात्रा आता सुरू आहे. ते यात्रेतच जाळल्या आणि त्या जाळल्यानंतर बाबांना सांगायला आले, ते सगळं जाळलं. मग नंतर संत चरित्र रचण्याची आज्ञा केली. मराठीत एक सुंदर म्हण आहे, सुंभ जळाला तरी तिळ जात नाही. तर ही लावणी खरं तर लावणीच्या अंगाने गायली, पण दासगणू परंपरा अशी नाही गात. ती जरा त्याची व्हरायटी, तुम्ही सगळेजण गायन प्रिय आहात म्हणून सांग दाखवतो बघतो. ही नसे क्षेत्र पंढरी, भीमेच्या तिरी, ही काशीपुरी, म्हणून मी राहतो. असं मी केलं ना, आप्पांची वेगळं आहे. म्हणून मी राहतो हौसागरुचे सहवास खिल्लाराचा तो, येथील देव पशुपती दक्षिणामूर्ती जास बोलती मल्लिकार्जुन, जो पंचवदन परमेश पार्वती रमण, जो असे देव देवांचा द्विजवरा, ओंकार स्वरूप तुम्ही त्याचे मणिधरा, आदरे भजन शंभूचे तुम्ही करा, शंकरा विणते देव आवघे वाव, त्यावरी भाव मुळीन ठेवावा, गण म्हणे त्यजून कस्तुरी शिखल का घ्यावा. गोपाल कृष्ण भगवान. थोडस पॉलिश केलं म्हणजे तिकडच्या फडावरून इकडच्या फडावर आणलं, एवढंच. वारकरी संप्रदायामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची सुद्धा जी परंपरा आहे त्याला फड म्हणण्याची पद्धत आहे. आता अजून कशाचा फड असतो मी इथं सांगत नाही. या नरहरीनं उत्तर दिलं, याला मी पंढरपूर मानत नाही, ही काशीपुरी आहे. माझ्या मल्लिकार्जुन इथे राहतात आणि माझ्या महादेवांना सोडून ज्या पंढरीच्या काळकोंड्याच्या नादाला लागतात ते सगळे जण कस्तुरीला फेकून देतात आणि चिखल कालवतात. हे झालं देवाबद्दल. व्रताबद्दल बोलतो एकादशी. तुझी एकादशी मी मानतच नाही. व्रता माझी व्रते तीन मोक्षदायी, इतर ते ठाई लंघनाच्या, सोमवार प्रदोष आणि शिवरात्र राजराजेश्वर व्रतांचे, चार वाकाचे लेणे ते हे गोपी चंदन, विठ्ठल सुवाशीन त्या सलामी. शिव्या द्यायला लागले, भांडायला लागले दोघ जण. ते व्रताचं मला सांगू नकोस, एकादशी मला बोलूच नकोस. व्रतांमधलंही व्रत जर कुठलं करायचं असेल
तर आम्ही शैव जे व्रत करतो ते महत्वाचं. म्हणजे कुठलं? सोमवार, प्रदोष आणि शिवरात्र हे व्रतांचे राजेश्वर आहेत, म्हणजे महत्वाची व्रत आहेत. ती व्रत मी करतो. आणि काय कपाळाला काळे टिक्के लावून चाललेत तुम्ही सगळे, हे आपण सगळे काय कोळशाची भुक्ती लावून चालले. कोळशाची भुक्ती हे भस्म महत्वाचं आहे. म्हणे हे भस्म महत्वाचं आहे. ब्राह्मण आहेस तू? हो. विद्वान नक्की असणार. हो. उत्तमाची व्याख्या काय? जो कुठल्याही अवस्थेत स्वतःचा भाव सोडत नाही त्याला म्हणायचं उत्तम. इथं जर आग पेटवली, या आगीमध्ये तुझा बुक्का टाकला, माझं भस्म टाकलं, तर बुक्क्याचं भस्म होतं, आमचं भस्म भस्मच राहतं. बरोबर? तुम्ही हो उत्तम काय सांगता? पंढरपुरात राहून मी भस्म लावतो आणि त्या 3 उपवास करून तुझी एकादशीला लाथ घालतो, त्यात माझं चुकलं का? आता यानं भांडायला सुरुवात केली. तोंडात तो बार लावलाय, चावून चावून खातोय आणि ते तुषार उडत आहे तोंडात. ते भांडण दोघांमध्ये रंगलंय. आणि ब्राह्मणानं ते सगळं ऐकलं. मुळात वारकरी पंढरपुरातला काय लागा, सोलापूरची भाषा कधी ऐकली असेल बघा. भडकला तो म्हणाला माझ्या देवाला नावं ठेवतोस आणि काय त्या शंकराच्या गोष्टी सांगतोस म्हणे मला. आहे तुझा देव ओंगळ जो गडा पार्वतीपती. आहे तुझा देव ओंगळ जो गडा पार्वतीपती. जो सर्व पशूंचा राजा, जो सर्व पशूंचा राजा. पशुपतीच्या बोलती सर्वांचा कटी 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 करे लोकाचे. त्याचे जबर जबर भांगेचे मंद निमळ बैलोबा. हिरे बसून बैलावरी वाजवी शंख बजणारे. अहोरात्र शिवरात्री कातळे पांघरावया. वृद्धपणवया भवती खय खय तुझे नाचती. गरुडा जननीच्या रती. याच्या शिव्या सुरू झाल्या. महादेव सांगतो नाही, तुझा देव जोगडा आहे म्हणे, जोगडा आहे. तुझा देव ओंगळ आहे, तो घाणेरडा आहे. ब्राह्मणाचं बोलतो बरं का, माझं नाही. परत आहे तुझा देव ओंगळ जो गडा पार्वतीपती. जो सर्व पशूंचा राजा. आमचे पंढरीनाथ विश्वाचे राजे आणि तुझा पशुपती जनावरांचा राजा आहे. हे सांगण्यात काय नव्हतं? जो सर्व पशूंचा राजा पशुपती जास्त बोलतो. आमच्या देवाकडे बघ सोन्याचा कमरपट्टा, इकडे सर्पाचा करबुटा कटी. पितांबर नेसले भगवान आमचे, वसन लंगुटी. यांच्या हातातली आयुध बघ. एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवतात आणि रुक्मिणी स्वयंवरात भगवंतांनी परिधान केलेल्या अलंकारांची वर्णन केली आहे भगवान श्रीकृष्णांनी. मुळातलं बघावी अशी फार सुंदर आणि विस्तृत जात आहे, त्यामुळे इथे नाही बोलू शकत नाही ग्रंथाशिवाय. एवढे अलंकार आमच्या देवाच्या गळ्यात, अंगावरती. तुझ्या देवाच्या हातात काय लोखंडाचं कड घातलं म्हणे. तसे मनगटी कडे लोहाचे. आणि व्यसन आहे म्हणे तुझ्या देवाला. कसलं? मध्य प्रदेशवाल्यांना मी सांगू का? असे व्यसन जबर भांगेचे. याचं कारण महाराज, आमच्या शिर्डीकरचे लोक ओंकारेश्वरी दर्शनाला आले. हे काय प्रकरण त्यांना माहित नाही. महादेवांचा प्रसाद म्हणून काय ते प्यायचं ते प्यायले. सगळे ड्रायव्हर म्हणाले आम्ही गाडी चालवूच शकत नाही. मी नव्हतो त्या ट्रिप मध्ये, देवाची कृपा. तसे व्यसन जबर भांगेचे. आणि याच्या पुढे मतिमंद निव्वळ बैलोबा. तुझा देवही बैल आणि बसतोय बैलावर. मतिमंद निव्वळ बैलोबा फिरे बसून बैलावरी. आमचे भगवान बासरी वाजवतात, तुझा देव शंख वाजवतो. आयुष्यभर शंखच करतो. वाजवी शंख वदनाने अहोरात्र शिवगार करी. यांच्याकडे वस्त्र बघ किती सुंदर. कातडे पांघरा वया. जर हिमालयात थंडी पडली, कातडे गजचर्म किंवा व्याघ्रचर्म, पांघरा वया. बघितलं तर काय वृद्धपण वया. जरट आहेत ते, वर्ण आहे, म्हातारे आहेत. आता वृद्ध म्हणजे ज्येष्ठ अशा अर्थानं वृद्ध आहे, पण याने तिथं म्हातारा असा अर्थ घेतला. वृद्धपण वया. आणि मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स, अशी मराठीत म्हण आहे. आमच्या
आमच्याकडे वारकरी गोपाळ नाचतात वाळवंटभर आणि तुझ्या देवाभोवती भूत नाचतात, तशी भवती थय थया भूते नाचती. आणि दासगुरु महाराजांनी वर्णन केले ना महादेवांचं. शेवटच्या चरणात नाममुद्रा टाकताना दासगुरु महाराज म्हणतात, गणुदास नमी त्या प्रती का, त्यांचं आराध्य महादेव होतं दासगुरु महाराजांचं. चरित्रात सांगितलंच नाही ते कसे असत, मी नमस्कार करेन. आणि असं भांडण मांडलं, कचकचून भांडायला लागले. तुम्ही पण किती म्हणलं ऐकता नाही सगळेजण. कोणी असं म्हणजे क्रिकेटची मॅच बघणार नाही, पण WWF लागलं की टीव्ही पुढे हलत नाही आपण. आता महाराष्ट्रात कुस्तीवरून भरपूर राजकारण चाललंय, लोकांचं लक्ष तिकडच आहे. पहिला पेपर उलटा होतो, क्रीडा क्षेत्र काय कुस्तीचं भांडण म्हटलं का सगळेजण मनापासून बघतात. वा महाराज ते भांडायला लागला आणि नंतर आम्हाला ब्राह्मण तावातावाने भांडतोय आणि नरहरी शांत उत्तर देतोय. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि त्यानंतर तो म्हणाला, झालं तुझं? तो म्हणे हो, ऐकून घे. वेशे ओंगळ नीलकंठ भगवान नाही कृतीने परी, मध्ये गोड विपुल करे, मध्ये गोड करे विपुल फणसा, आहेत काटेवरी देवी शंकर जो शिवप्रद जगा, नात्या म्हणे जोगडा निंदोनी जिलबी प्रति निज मुखे, वाखाणी तो सिवडा गोपाल कृष्ण भगवान. माझ्या भगवान शंकरांना, हे ब्राह्मणा तू ओंगळ म्हणू नकोस. माझे भगवान शिवशंकर बाहेरून जरी ओंगळ वाटत असले तरी सुद्धा ते आत्म ओंगळ नाहीये. जसं एखादा फणस वरतून काटेरी वाटला तरी त्यांच्या आतमध्ये कृपेचे रसाळ असे गरे आहेत. ते भगवान शंकर आहेत. शंनाम कल्याण शंकरोती शंकरः. तेव्हा त्या सगळ्याचं कल्याण करण्यासाठी त्यांची व्यवस्था आहे. ते स्वतः कल्याणाची व्यवस्था बघतात. ते आहेत म्हणून सगळं विश्व चाललंय. ते स्वतः शिवनाम मिळवतात. शिव म्हणजे आनंद, शिव म्हणजेच कल्याण. देवी शंकर जो शिवप्रद जगा. ब्राह्मणा त्याला जोगडा म्हणू नकोस. आणि महादेवांना जोगडा म्हणून पांडुरंगाची स्तुती करणं म्हणजे ताटात वाढलेल्या जिलबीला नावं ठेवायची आणि वड्याचं कौतुक केल्यासारखं म्हणे. किती दासगुरु महाराज. काय तो वडा, आप्पा म्हणायचे, काय तो वडा आकाशासारखा, त्याच्यावर थापलेले तीळ नक्षत्रासारखे वाटते. का वड्याचं कौतुक? अहो बहिणी वडा छान झाला एवढं म्हटलं तरी बहिणीला चालणार आहे. हे तर फुगून झालेलं कौतुक झालं. तेव्हा हे दोघं जण भांडायला लागले. श्रोते हो, कोण हे नरहरी? ते वारकरी संप्रदायामध्ये सर्व शैवांना घेऊन आले. ही परंपरा वारकरी परंपरेला जोडली गेली. ते श्री संत नरहरी सोनार महाराज यांचं चरित्र आपण बघायला आता सुरुवात केली. आपला योग फार सुंदर. उद्या त्यांची पुण्यतिथी आहे. तेव्हा बघूयात, जर आयोजकांनी अर्धा तास वाढून दिला तर उद्या संपेल, नाही तर उरलं चरित्र तर हा मी म्हटलो नाही बरं काय. तेव्हा पूर्वरंगाचाही विषय पुढे आपल्याला न्यायचा आहे. उत्तरंगाचाही विषय आपल्याला पुढे न्यायचा आहे. दासगुरु महाराजांनी, आम्ही तरुण पिढी मित्र म्हणतो, काव्य रचनेला सुट्टीच दिलेली नाही. अगदी बारीक बारकाव्यांसाठी काव्य रचून ठेवलेली आहे. हे भांडण पुढे कुठल्या वळणाला जातं आणि भांडणातून अजून एक भांडण येत आहे आणि मग तिसरं भांडण आहे काय त्याच्यामध्ये. या सगळ्या वादातनं संवाद कसा फुलवलाय दासगुरु महाराजांनी, याचं रसग्रहण करण्यासाठी तुम्ही सर्व महेश मूर्ती असलेल्या श्रोत्यांना मी विनंती करतो, उद्याच्या कीर्तन सभेसाठी येताना मोठ्या संख्येने उपस्थित राहा. कारण हा सप्ताह हा महाशिवरात्रीच्या पूर्वपीठिकेवरती आपण करतोय. तर महादेव कसे हे पण आपल्याला लक्षात येईल, जेणेकरून आपली महाशिवरात्र सुद्धा सुंदर होईल. देगा
बाबू